पंचायत समितीचे माजी सभापती आणि रामराजे यांचे पुतणे विश्वजित राजे नाईक निंबाळकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नमस्कार. खरं तर रामराजे तुतारी हाती घेणार अशी चर्चा कालपासून रंगू लागली होती, परंतु रामराजेंनी स्पष्ट जाहीर केलेलं आहे की असा कुठलाही निर्णय नाही. परंतु जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही वेगळा विचार करू. नेमका काय रामराजे विचार करतात असं तुम्हाला वाटतं? नाही, आता कसं आहे, मागे जेव्हा एक कार्यकर्ता मेळावा घेतलेला त्यांनी आणि तेव्हाही हेच त्यांनी सांगितलेलं की आमच्या काही मागण्या आहेत ज्या पुऱ्या झाल्या नाहीत, म्हणजे आमच्या अडचणी आहेत, मागण्यांपेक्षा अडचणी जास्त आहेत, त्याची दखल घेतली नाही तर मग आम्ही वेगळा विचार करू असे ते म्हणलेले आहे. कालचा जो कार्यक्रम होता तो कार्यकर्ता मेळावा नव्हता, तो वाढदिवसानिमित्त घेतलेला कार्यक्रम होता. त्यावेळी काही लोक, आता तिकडे स्टेज मांडलेलं, त्यामुळे काही लोकांनी भाषण केलं आणि लोक बरेच जमले, जवळपास 4-5 हजार लोक होते. भावनिक होऊन कार्यकर्त्यांनी आपापले विचार मांडले, पण शेवटी आता रामराजे साहेबांनी भाषण देऊन स्पष्ट केलं की अजून तरी असा काही निर्णय झालेला नाही आहे. विश्वजित राजेंचे वडील जे आहेत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर ते शरद पवारांसोबत आहेत, तुम्ही अजित पवारांसोबत आहात, तुमचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते अजित पवारांसोबत आहे. तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? मला वैयक्तिक, आता बघा, मला वैयक्तिक मत मांडण्याचं काय हक्क आहे? मी तालुक्यात काम करतो, मी पंचायत समिती सभापती पद बोललो, तालुक्यात फक्त मर्यादित, पण त्याच्यामुळे माझा तालुक्यात संपर्क बराच आहे. मी अगदी तळागाळात काम केलं. मी कार्यकर्त्यांचे म्हणजे शी जाऊन संवाद साधून त्यांचं मत ऐकून घेतो. वैयक्तिक मत मला मांडायला इकडे मला म्हणजे थोडं पडतं, कारण की कसं आहे, आम्ही पवार साहेबांना, सुप्रियाताईंनी, अजितदादांना एक कुटुंब म्हणून पाहिलं पूर्वी, आणि मग आता अजितदादांचं तर 100% नेतृत्व भक्कम आहे. ते आता कितपत आमची पाठराखण करतील, कितपत आमच्या तक्रारींची दखल घेतील हे पाहूया आपण, पण नेतृत्व मात्र भक्कम आहे आणि ग्रामीण भागात चालणारं अगदी नेतृत्व, म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना, मूळ व्यवसाय ग्रामीण भागात शेती, शेतकऱ्यांना चालणारच नेतृत्व अजितदादांचं आहे. पण आम्ही जसं सांगितलं, आता माझे वैयक्तिक संबंध ताईंशी जास्त आहेत, म्हणजे कधीही फोन केला फोन उचलतात, कधी नाही उचलला तर परत कॉलबॅक करतात. तसा माझा वैयक्तिक संपर्क दादांशी कधी झाला नाही. तर मला विचारलं की वैयक्तिक माझं मत काय आहे, तर माझा संबंध जास्त त्यांशी येतो. पण मी आहे अजितदादाबद्दल. जेव्हा आम्ही सगळे एकत्रच गेलो, आम्हाला अडचणी होत्या, तेव्हा नाही, आम्हाला स्थानिक पातळीवर भयंकर त्रास होत होता. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी जो धुमाकूळ घातलेला, आमच्या कार्यकर्त्यांना अडकवणं वगैरे हे जे चाललेलं, ते आम्हाला, आमच्यावर जर का काही अडचणी त्यांनी आणल्या असत्या किंवा आम्हाला वैयक्तिक काही त्रास दिला असता तर वेगळी गोष्ट, पण गोरगरिबाला त्रास देत होते. आमचे कार्यकर्ते अगदी म्हणजे घरातून बाहेर पडायला घाबरत होते. तर त्यातून काहीतरी आम्हाला सुटका मिळावी म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. आणि महायुतीचं जेव्हा सरकार आलं, स्थापन झालं, त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की त्यातून काहीतरी मार्ग निघेल, पण फारसं काही झालं नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत तुमची जी व्यथा आहे तुम्ही मांडली होती मागच्या महिन्यात, त्यावरती काय तोडगा निघाला आहे? नाही, म्हणजे अजून तरी फारसं काही त्या आमच्या ज्या व्यथा होत्या, आमच्या ज्या अडचणी होत्या, त्या बाबत काही तोडगा निघाला नाही आहे. उमेदवार जाहीर केला अजितदादांनी, पण त्याच्या व्यतिरिक्त आमच्या ज्या अडचणी होत्या त्या अजून चालूच आहेत. आणि फारसं ते दादांच्या हातात आहे असं मला वाटत नाही, कारण की शेवटी भाजपच्या दिग्गज नेत्यांचा रणजितसिंहांना पाठिंबा आहे. त्यामुळे दादांची इच्छा जरी असली मदत करायची, नाही तर काही गोष्टी थांबवायची, तरी हे हाताबाहेर गेलेली मंडळी ही काय कोणाचं ऐकत नाही. तुम्ही अनेक उदाहरणं पाहिले महाराष्ट्रात. तर बेताल वक्तव्य करणारे भाजपची काही मंडळी आहे, त्यांना थांबवलं जात नाही. म्हणजे अजितदादांनी जरी त्या गोष्टीला विरोध केला, दादांनाही काही प्रमाणावर तसा सपोर्ट मिळत नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही आगामी काळात
तुतारी हाती घेऊ शकता जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या किंवा त्यावर तोडगा नाही निघाला तर तुम्हाला दुसरा पर्याय म्हणजे तुतारी आहे? नाही, दुसरा पर्याय म्हणजे कसं आहे, आता लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक वेगळी असते. लोकसभेत कसं चिन्हावर सहसा चिन्ह बघून लोक मतदान करतात, आणि की लोकसभेत 6-7 विधानसभा मतदारसंघ असतात. आज जर का तुम्ही मला विचारलं की लाट कोणाची आहे, कशाची आहे, आता काही प्रमाणावर तुतारीची पश्चिम महाराष्ट्रात तरी आहे, पण जनसंपर्क ज्याचा आहे विधानसभा मतदारसंघात आणि मुख्य म्हणजे ग्रामीण भागात ज्याचा जनसंपर्क आहे तो असं तसं निवडून येऊ शकतो. पण पक्षाची काही मतं असतात. तर आत्ता जो अंदाज घेतो आम्ही त्यावरनं वाटतं की तुतारीचं फलटण तालुक्यात मतदान वाढल्यासारखं वाटतं आहे, कारण की आम्ही फिरतो रोज, असं वाटतं आहे. आणि तुतारी हातात घेऊ की नाही आता शेवटी हा रामराजे साहेबांचा निर्णय आहे. आज तरी आम्ही महायुतीत आहोत, आणि मी स्वतःसुद्धा अजूनही म्हणजे आहे महायुतीत, पण संपर्कात त्यांच्या आहे. दुसरी गोष्ट अशी, शेवटचा प्रश्न विचारतो मी, की रणजितसिंह नाईक निंबाळकर सातत्यानं असं म्हणतात की रामराजे तुतारीकडे जाणार, कारण रामराजेंनी आजपर्यंत फक्त स्वार्थाचं राजकारण केलं. कसं बघताय त्यांच्या वक्तव्यात? नाही, ते त्यांच्या बोलण्याला आम्ही फारशी काही किंमत देत नाही. स्वार्थाचं राजकारण आम्ही करत असतो, तर ह्यांनी 2-2, 3-3 पार्ट्या बदलल्या, आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्यांना जिल्हा अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांनी लगेचच भाजपमध्ये प्रवेश केला, आणि त्याच्यानंतर ते खासदार म्हणून निवडून आले. आणि त्यामुळे म्हणजे स्वार्थ कोणी पाहिला याचा अंदाज लोकांना आहे ना. त्यांनी लगेचच काँग्रेस सोडून भाजपमध्ये एंट्री घेतलीच की, जशी संधी मिळाली तशी गेले निघून. विश्वजित राजे नाईक निंबाळकर पंचायत समितीमध्ये दिसले, असं देखील बोललं जाते की विश्वजित राजे नाईक निंबाळकर खंडाळामधून तयारी करतात विधानसभेची. खरंच असं आहे का? नाही, ते कसं झालं, तो खंडाळा तालुक्यात आमचे जुने संबंध आहेत, वैयक्तिक संबंध आमचे फारसे दूरपर्यंत आहेत. तेच नाही तर वाई खंडाळा मतदारसंघात आमचे भरपूर संबंध आहेत. तर वैयक्तिक संबंधाला, लग्नाला, मैत्रीला, त्याला खाजगी बैठकींना आम्ही येत जात असतो. पण आत्ता निवडणुका जवळ आल्या तर त्या खाजगी बैठकींचा थोडा त्याला राजकीय वळण दिलं गेलं, त्यामुळे ती चर्चा थोडी आली की आमच्या कुटुंबातलं कोणतरी इच्छुक असू शकतं. पण असा काही अजून काही विचार केला नाही आहे. पण निर्णय माझ्या हातात नाही. मी अजून लहान कार्यकर्ता पडतो, माझ्या हातात माझा निर्णय नाही. खूप खूप धन्यवाद. तर होते विश्वजित राजे नाईक निंबाळकर. यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते की रामराजे आगामी काळात कुठला निर्णय घेऊ शकतात. अर्थात तो पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा घेऊन ते निश्चित करणारच आहेत. परंतु यांच्या एकंदरीत बोलण्यावरून तरी असं दिसतंय की कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढं यांची जी मागणी आहे किंवा रामराजे तुतारी हाती घेऊ शकतात अशीच दाट शक्यता वाटते. कॅमेरा पर्सन धीरज जयदीप भगत, एबीपी माझा, फलटण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.